नमस्कार. सुरुवात एका विचाराने करूया. आपण नेहमी जगण्याची कला किंवा आर्ट ऑफ लिव्हिंग बद्दल ऐकतो. हो, ऐकतो की बऱ्याचदा याचा संबंध ताण कमी करणे, यशस्वी होणे याच्याशी असतो. अगदी. म्हणजे ध्यान, श्वास घेण्याचे व्यायाम किंवा अधिक कार्यक्षम कसं बनायचं वगैरे वगैरे. पण आज आपण एका जरा वेगळ्या कलेबद्दल बोलणार आहोत. कदाचित ह्या जगण्याच्या कलेपेक्षाही अधिक मूलभूत, अधिक महत्वाची. अच्छा, कोणती कला? हो, आपल्याकडे ना विद्यावाचस्पती विद्यानंद यांचा एक लेख आहे, खूप विचार करायला लावणारा. त्याचं शीर्षक आहे प्रेम करण्याची कला, जगण्याचा खरा अर्थ. प्रेम करण्याची कला, आर्ट ऑफ लव्हिंग. इंटरेस्टिंग. हो ना. आणि लेखकाचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे. ते म्हणतात की फक्त कार्यक्षमतेनं जगणं किंवा यशस्वी होणं म्हणजे ती जगण्याची कला शिकणं हे पुरेसं नाहीये. म्हणजे फक्त जगणं महत्वाचं नाही त्यांना. हो, तसंच काहीसं. चला आपण जरा या विचारांमध्ये खोलवर जाऊया. का म्हणतात लेखक असं, ही प्रेम करण्याची कला इतकी महत्वाची का आहे, समजून घेऊया. नक्कीच, उत्सुकता आहे मलाही. लेखाच्या सुरुवातीलाच त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगचा उल्लेख केलाय, ज्याबद्दल आपण बोललोच. हो, ताण कसा हाताळावा, यशस्वी कसं व्हावं वगैरे शिकवणारी कला. बरोबर. आणि या गोष्टी उपयोगी नाहीत असं नाही, त्या नक्कीच महत्वाच्या आहेत. पण लेखक म्हणतात की या सगळ्यात काहीतरी खूप महत्वाचं निसटून जातंय. काय निसटतंय? हेच तर. म्हणजे लेखकाचा मुख्य मुद्दा काय आहे? माझ्या मते लेखकाला हे सांगायचंय की जगण्याची कला आपल्याला जगायला शिकवते. म्हणजे कसं टिकावं, कसं एफिशियंट व्हावं. हो, जगायला सक्षम बनवते. अगदी सक्षम. पण प्रेम करण्याची कला त्या जगण्याला अर्थ देते. त्याला सौंदर्य, माणुसकी, एक प्रकारची खोली देते असं म्हणा ना. अच्छा, म्हणजे फक्त टिकून राहणं नाही, तर ते जगणं, फील करणं. बरोबर. आणि त्यांच्या मते ही प्रेम करण्याची कला म्हणजे काय, तर ती फक्त एक भावना नाहीये की जी येते आणि जाते. मग काय आहे ती? एक काय म्हणतात त्याला, एक वृत्ती आहे, एक सातत्यपूर्ण कृती. इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करणं, त्यांच्या भावनांशी जोडलं जाणं, त्यांचं दुःख आपलं मांडणं, त्यांच्या आनंदात मनापासून सहभागी होणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यात येतात. म्हणजे ती जगण्याची पद्धत नाही, तर जगण्याचा गाभा आहे असं म्हणता येईल. अगदी बरोबर. तुम्ही छान शब्द वापरलात, गाभा. ही कला शिकल्यावर जगणं अधिक अर्थपूर्ण होतं असं ते म्हणतात. खरंय. म्हणजे जगण्याची कला जरा बाहेरच्या गोष्टींवर, यशावर लक्ष देते. हो. तर प्रेम करण्याची कला आतल्या समृद्धीवर आणि आपल्या माणसांशी असलेल्या संबंधांवर लक्ष केंद्रित करते, असं काहीसं. हो हो, अगदी परफेक्ट. आणि म्हणूनच मग लेखात थेट प्रश्न विचारलाय की ही प्रेम करण्याची कला नेमकी का आवश्यक आहे. कारण काय दिली आहेत त्यांनी? हो, काही ठोस कारणं दिली आहेत. आपण एक एक करून बघूया. पहिलं कारण काय आहे? काय आहे पहिलं? पहिलं कारण आहे नात्यांचा आधार. लेखक म्हणतात की जगण्याची कला वापरून तुम्ही नाती टिकवू शकाल, कदाचित. ओके, टिकवू शकाल. पण प्रेम करण्याची कला ती नाती खऱ्या अर्थाने जिवंत ठेवते. हा फरक महत्वाचा आहे, टिकवणं आणि जिवंत ठेवणं. हो ना. मला हा भेद खूप महत्वाचा वाटला. आपण अनेकदा फक्त नाती टिकवतो फॉर्मॅलिटी म्हणून. बरोबर. त्यातला जिवंतपणा, ती ऊब, ती आहे की नाही हे बघतच नाही. लेखक म्हणतात प्रेमाशिवाय नातं हे फक्त एक व्यवहार राहतं, एक करार. हो, आणि हे किती खरं आहे बघा. यातली एक लक्षवेधी गोष्ट म्हणजे लेखक ह्या दोन शब्दांमधला टिकवणं आणि जिवंत ठेवणं यातला फरक किती स्पष्ट करतात. म्हणजे बघा, जगण्याची कला तुम्हाला संवाद कौशल्य शिकवेल, मतभेद कसे टाळायचे हे सांगेल. त्याने नातं तुटणार नाही, कदाचित टिकून राहील. हो, पण तेवढंच पुरेसं आहे का? तेच तर. केवळ टिकून राहणं म्हणजे जिवंत असणं नाही. कल्पना करा, एखादं फूल आहे, सुंदर आहे, पण निर्जीव आहे. म्हणजे त्यात सुगंध नाही, टवटवी नाही. अगदी तसंच काहीसं नात्याचं होतं प्रेमाशिवाय. लेखकाच्या मते प्रेम हे त्या नात्याचं स्पंदन आहे, ऊर्जा आहे, चैतन्य आहे. केवळ औपचारिकता नाही. मुळीच नाही. ते केवळ कर्तव्य नाही. प्रेमामुळे नात्याला खोली येते, विश्वास वाढतो, आपुलकीची ऊब येते. आणि प्रेम नसेल तर नातं असूनही ते एका सांगाड्यासारखं वाटू शकतं. आकार आहे, पण आत प्राण नाहीत. खरंय. त्यामुळे नाती फक्त टिकवायची नाहीत, तर ती अनुभवायची असतील तर प्रेम करण्याची कला गरजेची आहे. अगदी.
अनिवार्य आहे. हे अगदी पटलं. नात्यांमधलं हे चैतन्य खरंच महत्वाचं आहे. आता दुसरा मुद्दा बघूया, तो पण खूप इंटरेस्टिंग आहे. कोणता? आनंदाचा झरा. लेखात म्हटलंय की खरा आनंद, खरा समाधान हे प्रेम देण्यातून मिळतं. देण्यातून, मिळवण्यातून नाही. हो, इतरांकडून प्रेम मिळवण्यातून किंवा काहीतरी मिळाल्यामुळे नाही. हे थोडं अनपेक्षित वाटतं नाही का? हो, खरं तर. कारण आपली सहज प्रवृत्ती तर काहीतरी मिळवण्याकडे असते. सुख मिळवणं, प्रेम मिळवणं. बरोबर. पण इथे लेखक एकदम उलटं सांगत आहेत. हो, आणि हा विचार ना आपल्या नेहमीच्या समजुतींना आव्हान देतोय. म्हणूनच मला वाटतं तो जास्त महत्वाचा आहे. कसं काय आव्हान देतोय? आपण सहसा काय विचार करतो की आपल्याला काहीतरी मिळालं, इतरांकडून प्रेम, कौतुक किंवा एखादी वस्तू मिळाली की आपल्याला आनंद होईल. आणि होतो की नाही तसा आनंद? होतो की, नक्कीच होतो. पण लेखक म्हणतात तो आनंद बऱ्याचदा क्षणिक असतो, परिस्थितीवर अवलंबून असतो. मिळालं तर आनंद, नाही मिळालं तर दुःख. याउलट जेव्हा आपण इतरांना निस्वार्थपणे प्रेम देतो, म्हणजे कोणतीही परतफेडीची अपेक्षा न ठेवता. हो, अगदी विदाऊट एक्सपेक्टेशन. बरोबर. त्यांची काळजी घेतो, त्यांच्यासाठी काही करतो, तेव्हा आतून एक वेगळ्याच प्रकारचा आनंद मिळतो. खोलवरचा समाधान मिळतं. असं का होतं? कदाचित कारण आपण आपल्या स्वच्या छोट्या वर्तुळाच्या बाहेर पडतो, इतरांशी जोडले जातो. लेखक म्हणतात, प्रेम हे झऱ्यासारखं आहे. दिल्याने आटत नाही, उलट वाढत जातं. अच्छा, दिल्याने वाढतं. हो, मिळवण्यात क्षणिक सुख असेलही, पण देण्यात एक चिरंतन, आतून येणारं समाधान आहे. ज्यांनी हा अनुभव घेतलाय ना, त्यांना हे नक्की पटेल. उदाहरणार्थ? अगदी छोट्या गोष्टीतून पण हे अनुभवता येतं. समजा एखाद्या गरजूला आपण नकळत मदत केली, किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी आपण आपला वेळ दिला, फक्त त्यांचं ऐकून घेतलं. हो. त्यातून जी भावना मिळते ना, ती काहीतरी मिळवण्याच्या भावनेपेक्षा खूप वेगळी आणि जास्त टिकणारी असते. खरं आहे. हा देण्यातला आनंद अनुभवण्यासारखा आहे नक्कीच. आता तिसरा मुद्दा. काय आहे तिसरा? तो आहे मानसिक शांतीशी जोडलेला. लेखात म्हटले की प्रेम करणं म्हणजे फक्त आपुलकी दाखवणं नाही. मग आणखी काय? त्यात क्षमा करणं, इतरांना समजून घेणं आणि त्यांचा आहे तसा स्वीकार करणं, ह्या गोष्टी पण येतात. स्वीकार आणि क्षमा. हो, आणि ह्या वृत्तीमुळे मानसिक शांती मिळते. जीवन अधिक हलकं वाटतं, सुसह्य होतं. पण हे बोलायला सोपं आहे, प्रत्यक्षात आणणं कठीण असू शकतं नाही का? तेच तर. जिथे मतभेद आहेत किंवा आपल्याला कुणामुळे त्रास झालाय, तिथे क्षमा करणं किंवा स्वीकारणं अजिबात सोपं नाहीये. मग यातून मानसिक शांती कशी मिळेल? तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे. हे नक्कीच सोपं नाहीये. ही एक साधनाच आहे असं म्हणा ना. साधना? हो, पण याला जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं तर लक्षात येतं की प्रेम करण्याची वृत्ती म्हणजे फक्त इतरांबद्दल चांगलं वाटणं नाही, तर त्यांच्यातल्या अपूर्णतेचा, त्यांच्या चुकांचा, त्यांच्या मर्यादांचा पण स्वीकार करणं. इतरांच्या चुकांचा स्वीकार? हो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाच स्वीकार स्वतःबद्दलही करणं. आपल्या स्वतःच्या चुका, स्वतःच्या मर्यादा पण स्वीकारणं. अच्छा, स्वतःबद्दल पण? अगदी. जेव्हा आपण इतरांना त्यांच्या दोषांसकट स्वीकारायला शिकतो, तेव्हा काय होतं? मनात त्यांच्याबद्दलचा राग, द्वेष किंवा ती सततची चिडचिड कमी होते. म्हणजे त्यांना बदलण्याचा अट्टहास आपण सोडतो. बरोबर. आणि तसंच जेव्हा आपण स्वतःच्या चुका स्वीकारतो, तेव्हा स्वतःबद्दलचा अपराधीपणा किंवा न्यूनगंड कमी होतो. ह्या स्वीकारामुळे काय होतं शेवटी? काय होतं? मनातले आंतरिक संघर्ष कमी होतात. अपेक्षाभंगाचं दुःख हलकं होतं, कारण इतरांकडून आणि स्वतःकडून अवास्तव अपेक्षा राहत नाहीत. ताण कमी होतो म्हणजे? प्रचंड प्रमाणात ताण कमी होतो. आणि एक प्रकारची सहजता येते जगण्यात, स्थिरता येते, शांतता अनुभवायला मिळते. जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. अधिक स्वीकारणारा, अधिक सकारात्मक होतो. म्हणजे प्रेम करण्याची कला फक्त नात्यांसाठी नाही, तर आपल्या स्वतःच्या मानसिक शांततेसाठी पण महत्वाची आहे. अगदी. हे आंतरिक संतुलन साधायला मदत करते आणि संघर्ष कमी झाल्यामुळे जगणं आपोआपच हलकं वाटू लागतं. हे खूप महत्वाचं आहे. स्वीकार आणि क्षमा यातून मिळणारी आंतरिक शांतता. आता चौथा मुद्दा. हा जरा वेगळ्या पातळीवरचा आहे. आध्यात्मिक. हो, लेखात एक आध्यात्मिक बाजू पण मांडली आहे. असं म्हटलंय की ईश्वराचं किंवा ह्या अस्तित्वाचं खरं स्वरूपच प्रेम आहे. प्रेम हेच स्वरूप. हो, आणि जी व्यक्ती प्रेमाची कला शिकते, ती व्यक्ती आत्म्याच्या किंवा आपल्या खऱ्या मूळ स्वरूपाच्या अधिक जवळ पोचते. हा विचार थोडा अधिक समजावून सांगाल का? हो, नक्कीच.
या विचाराने एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. प्रेम हे फक्त एक मानवी भावना आहे की एक सामाजिक गरज की मानसिक व्यवहार की याहून काहीतरी अधिक खोल, अधिक मूलभूत आहे? काय वाटतं? अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये आणि तत्वज्ञानांमध्ये प्रेमाला मध्यवर्ती स्थान दिलंय. ते म्हणतात की हे विश्व, हे सगळं अस्तित्वच मुळात प्रेमाच्या तत्वावर आधारलेलं आहे. अच्छा. लेखकाच्या मते जेव्हा आपण प्रेम करण्याची कला शिकतो आणि विशेषतः निस्वार्थ प्रेमाचा सराव करतो, तेव्हा आपण फक्त इतरांसाठी काहीतरी चांगलं करत नसतो, तर आपण स्वतःच्या आत एक प्रवास करत असतो. निस्वार्थ प्रेम आपल्याला आपल्या अहंकाराच्या, आपल्या मीपणाच्या मर्यादेच्या पलीकडे घेऊन जातं. अहंकाराच्या पलीकडे? हो, ते आपल्याला इतरांशी आणि या संपूर्ण सृष्टीशी एकरूप व्हायला मदत करतं. ही जी अहंकाराच्या पलीकडे जाण्याची प्रक्रिया आहे ना, तीच आपल्याला आपल्या खऱ्या, व्यापक, शांत स्वरूपाच्या जवळ नेते, ज्याला आपण आत्मा म्हणतो किंवा मूळ स्वरूप. अगदी. काही जण आत्मा म्हणतात, काही जण मूळ स्वरूप. त्यामुळे लेखकाच्या दृष्टीनं प्रेम करणं हा केवळ एक सामाजिक किंवा भावनिक व्यायाम नाहीये, तर तो एक प्रकारे स्वतःला ओळखण्याचा, आपल्या अस्तित्वाच्या मुळाशी जाण्याचा एक आध्यात्मिक मार्ग आहे. एका अर्थानं ती जगण्यातली सगळ्यात सोपी आणि सुंदर अशी साधना आहे. खरंच, हा विचार तर प्रेमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. केवळ भावना नाही, तर अस्तित्वाचं मूळ तत्व. हो. लेखात काही खूप सुंदर ओळी आहेत, त्या खरंच लक्षात राहण्यासारख्या आहेत. त्या ह्या सगळ्या विचारांना एकत्र बांधतात असं वाटतं. जगणे ही एक कला आहे, पण प्रेम हे त्या कलेचं हृदय आहे. किती नेमकं सांगितलंय. कलेला, मग ती जगण्याची असो किंवा कोणतीही, जिवंतपणा, ते स्पंदन हृदयामुळेच मिळतं, नाही का? बरोबर. प्रेमाशिवाय जगण्याची कला यांत्रिक वाटू शकते. अगदी. दुसरी ओळ आहे, प्रेमाशिवाय जगणं म्हणजे केवळ श्वास घेणं, प्रेमानं जगणं म्हणजे खऱ्या अर्थानं जीवन जगणं. हां, पण महत्वाचा फरक आहे. केवळ बायोलॉजिकल एक्झिस्टन्स. हो, आणि खऱ्या अर्थानं जीवन जगणे, लिव्हिंग लाईफ फुल्ली. प्रेम नसेल तर आपण फक्त श्वास घेत असतो, जगत नसतो, असं म्हणायचंय त्यांना. खोल विचार आहे. आणि तिसरी, जी मला खूपच भावली, प्रेम हेच ते अमृत आहे जे जीवनाला चिरंतनतेकडे घेऊन जातं. बापरे, ही तर प्रेमाला मृत्यूवर मात करणारं, जीवनाला शाश्वत मूल्य देणारं तत्व म्हणते. हो ना, किती खोलवरचा विचार आहे हा. तर मग या सगळ्या चर्चेतून आणि त्या सुंदर ओळींमधून लेखकाचा अंतिम संदेश काय मिळतो आपल्याला? काय मिळतो? केवळ कार्यक्षमतेने जगणं, समाजात यशस्वी होणं किंवा ताणतणाव सांभाळणं महत्वाचं नाही, असं ते म्हणत नाहीत अजिबात. नाही, त्या गोष्टी पण आवश्यक आहेत. हो, त्या आवश्यक आहेत, पण ते म्हणतात की तेवढं पुरेसं नाही. ते जगण्याचं साधन असू शकतं, साध्य नाही. साध्य वेगळं आहे. अगदी. जीवनाला खरी समृद्धी, खरा अर्थ, खरी खोली आणि खरा टिकणारा आनंद जर हवा असेल, तर प्रेमाने आणि करुणेने जगण्यावर लक्ष केंद्रित करणं अत्यावश्यक आहे. म्हणजे जगण्याची कला आपल्याला चांगले खेळाडू बनवेल कदाचित. बरोबर. पण प्रेम करण्याची कला आपल्याला खेळ का खेळायचा आहे आणि कसा खेळायचा आहे हे शिकवते. म्हणजे जीवनाची दिशा आणि उद्देश ठरवते. अच्छा. त्यामुळे लेखकाच्या मते खरं परिपूर्ण आणि समाधानी जीवन जगायचं असेल तर प्रेम करण्याच्या कलेला आपल्या जगण्याच्या केंद्रस्थानी आणावं लागेल. ती फक्त एक जोड नाहीये, ॲड ऑन नाहीये. नाही, ती जगण्याचा पाया आहे, फंडामेंटल आहे. तर आज आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या प्रेम करण्याची कला, जगण्याचा खरा अर्थ या लेखावर खूप सविस्तर बोललो. हो, छान चर्चा झाली. आणि त्यांचा मुख्य संदेश अगदी स्पष्ट आहे. एका खऱ्या अर्थाने परिपूर्ण, समृद्ध जीवनासाठी फक्त जगण्याची कला पुरेशी नाही. त्यासोबत किंबहुना त्याहूनही जास्त महत्वाची प्रेम करण्याची कला आत्मसात करणं गरजेचं आहे. ही कलाच आपल्या नात्यांना जिवंत ठेवते, आपल्याला खरा आनंद देते, मानसिक शांती मिळवून देते आणि कदाचित आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या अधिक खोल अर्थाच्या जवळ नेते. अगदी. आणि जाता जाता एक विचार माझ्या मनात येतोय. काय विचार? जर लेखकाच्या म्हणण्यानुसार प्रेम हे जगण्याचं हृदय असेल, ते जगण्याला अर्थ देणारं अमृत असेल, जे जीवनाला चिरंतन मूल्यांकडे नेतं, हो, तर मग आपण आपल्या रोजच्या जगण्यात, अगदी साध्या साध्या व्यवहारांमध्ये, आपल्या कामांमध्ये, बोलण्यात, विचारांमध्ये जाणीवपूर्वक ह्या प्रेम करण्याच्या कलेचा सराव करण्याचा प्रयत्न केला तर? कसा सराव? अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून, जसे की कोणाचं तरी न मागता फक्त ऐकून घेणं, एखाद्या अनोळखी व्यक्तीला सहज एक स्माईल देणं,
कामाच्या ठिकाणी आपल्या सहकार्याला थोडी मदत करणं. किंवा अगदी स्वतःवर थोडं प्रेम करणं, स्वतःला माफ करणं. अगदी. हे पण महत्वाचं आहे. तर असा सराव जर आपण सातत्याने केला तर आपल्या एकूण जगण्याच्या अनुभवात काय बदल होईल? आपल्या नात्यांमध्ये इतरांशी आणि स्वतःशी असलेला काय फरक पडेल? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. हो ना. ते ह्या विचारावर आधारित आज आपण स्वतःसाठी किंवा इतरांसाठी या प्रेम करण्याच्या कलेचं कोणतं एक छोटंसं, अगदी सहज शक्य असलेलं पाऊल उचलू शकतो.